नागावमध्ये खेळी नारळ फोडण्याचा थरार. शैलेश नाईक, प्रल्हाद बामजी ठरले विजेते. रायगडच्या अलिबाग तालुक्यातील नागाव बीच जवळ श्री सोमेश्वर मंदिर क्रीडांगणावर खेळी नारळ फोडणे स्पर्धा 2026 8वं पर्व उत्साहात पार पडलं. गडगडी आणि हातावर नारळ फोडण्याच्या या पारंपरिक खेळात गोवा बॉर्डर, मालवण, पारघर, अलिबाग, मुरुड आणि रोहामधून स्पर्धक सहभागी झाले होते. हातावर नारळ फोडीच्या स्पर्धेत शैलेश नाईक यांनी प्रथम, किरण राऊत द्वितीय, दृष्टी सारंग तृतीय, मोहन खरत यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. तर दुसऱ्या गटात प्रल्हाद बामजी प्रथम, वरद धाटावकर द्वितीय, कीर तृतीय आणि मोहन खरत चतुर्थ ठरलेत. उत्कृष्ट संघाचा मान महेश कीर यांना मिळालाय. विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलाय. पुढील वर्षासाठी महिलांसाठी ही स्वतंत्र स्पर्धा घेण्याची घोषणा डॉक्टर सचिन राऊळ यांनी केली आहे. आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. समुद्र किनाऱ्याच्या साक्षीनं रंगलेल्या या थरार स्पर्धेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. प्रतिवर्षाप्रमाणे नारळी पौर्णिमेच्या अगोदर ती सध्या नारळ तोडीच्या स्पर्धा प्रत्येक कोकण भागामध्ये होत असतात आणि मानाची स्पर्धा गणली जाते. कारण दरवर्षी एक उंच उंच अशी होत गेलेली स्पर्धा आहे. आमचे जिल्हा परिषदेचे नवनिर्मित सदस्य डॉक्टर सचिन राऊळ आणि आमचे सहकारी मित्र राकेश आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी भव्य नारळ फोडीच्या स्पर्धा आयोजित करतात. आणि आता आज या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष आमचे मंगेशजी वाकडीकर स्वतः इथे आलेले आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पक्षाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. एक आगळीवेगळी स्पर्धा, एक तर सोडीचे नारळ म्हणजे जमिनीवर खेळणारे, एक हातातले नारळ, असे दोन्ही नामांकित स्पर्धा या ठिकाणी येतात. मला वाटतं कोकणातनं स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी पासून अगदी दापोली, मंडणगड या ठिकाणून स्पर्धक आलेले आहेत. आणि नामांकित स्पर्धा आहे आणि म्हणून शुभेच्छा या ठिकाणी मी आलो आणि आनंदाचा दिवस निश्चित आहे. की मागच्या वर्षी आलो तेव्हा आमचे सचिन राऊळ कुठल्याही पॉलिटिकल नव्हते, थेट जिल्हा परिषद लढले आणि निवडून आले. आणि मी सांगून गेलो तो एक चांगला नारळ मी शोधून काढलेला आहे आणि तो सचिनच्या रूपाने शोधून काढून खऱ्या त्याने स्पर्धा जिंकली आणि याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. म्हणून आजची स्पर्धा ही दिशादर्शक निश्चित. शिवसेनेसाठी आनंदाचं वातावरण आहे. चे परममित्र डॉक्टर सचिनजी राऊळ यांच्या मार्फत आयोजित नारळ फोडण्याच्या स्पर्धेसाठी आज त्यांनी मला एक 15 दिवसापूर्वी निमंत्रण दिलं होतं. या निमंत्रणाच्या अनुषंगानं आपल्या कोकणातील हा पारंपरिक खेळ नारळ फोडणे, खऱ्या अर्थानं आज आपण बघितलं तर कोकणात असेल, अलिबाग मध्ये असेल, नारळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि या नारळाच्या उत्पादनाच्या माध्यमातून अशा पद्धतीने खेळ केल्यानंतर 100% त्याच्या प्रोडक्शनवर परिणाम होतो. तशाच पद्धतीने आपला कोकणातील खेळाडू हा पुढे गेला पाहिजे. यासाठी नक्कीच याला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी जो काही पत्रव्यवहार शासन दरबारी करायचा असेल तो मी आणि सचिनजी राऊळ मिळून आम्ही नक्कीच करणार आहोत. आमदार साहेब या ठिकाणी म्हणाले प्रतिसाद दर जोरदारच आहे दरवर्षीप्रमाणे. कारण यावर्षी सुद्धा मी गडगडी आणि हातावरची नारळ फोडी अशी दोन्ही स्पर्धा ठेवलेली आहे आणि स्पर्धक यावर्षी पण कोकणातनं म्हणजे अगदी गोवा बॉर्डर पासून ते पालघर पर्यंत सगळ्या ठिकाणावरून आलेले आहेत आणि आमचे लोकल म्हणजे चौल, नागाव, रेवदंडा, आवाज, स्थळ या परिसरातले पण आहेत आणि तुम्ही तुडुंब गर्दी समोर बघू शकता. काय सांगाल, कुठून ही स्पर्धा आहे. याच्यासाठी स्पर्धक हे श्रीवर्धन, मुरुड, नांदगाव आणि नागाव, चौल, थळ या विभागात नाहीत. तर जी हातावरची खेळी नारळी स्पर्धा आहे त्याच्यासाठी मालवणचे आचरेकर असे बरेच म्हणजे रत्नागिरी मधले आहेत, पालघर मधले आहेत, असे स्पर्धक आलेले आहेत. महिलांना देखील यामध्ये संधी देता येईल का? कसं? नक्कीच. मी मगाशीच झालेल्या एका भाषणात सांगितलं की पुढल्या वर्षी मी महिलांसाठी पण ही स्पर्धा ठेवण्याचा विचार करतोय, पण त्याप्रमाणे तिथे स्पर्धक म्हणून महिलांनी पण सहभाग घ्यायला हवा. सर्वप्रथम या ठिकाणी सचिन राऊळ आणि संदेश राणे यांचे आम्ही आधी आभार मानतो. या ठिकाणी आम्ही मालवण, गोवा, रत्नागिरी, आमचे संजय घरत मित्र अलिबागचे सगळे आम्ही एकत्र असे आमचा एक ग्रुप आहे, फॅमिली मेंबर. आणि या ठिकाणी यांच्या मंडळाकडनं आम्हाला चांगलं आमंत्रण देऊन आणि चांगलं आमची जे काय खेळण्यासाठी आमंत्रण करून आम्हाला चांगलं एक मान सन्मान देतात या ठिकाणी. हे सर्वप्रथम त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो. आणि सर्वप्रथम त्यांची स्पर्धा जी आहे ती चांगली नावाजलेली स्पर्धा असल्यामुळे त्या ठिकाणी चांगले टीम येतात, 32 टीम फुल असतात. त्यानंतर चांगले चांगले नारळ लोक जे ठेवतात आणि या नारळांसाठी असं नसतं, काही लोक पैशाने घेतात वगैरे, अशी खूप चर्चा असते या नारळाच्या क्षेत्रामध्ये. बरेच बाईट तुम्ही घेतलात, पण ऍक्च्युली काय असतं, पैशाने हे नारळ असे नसतात. काय विकणारा विकतो, पण जे नारळ विकले जातात आणि पैशाने घेतले जातात यांची कधीच फायनल नसते. ती मेहनतीने वाढवलेली रोपं आणि मेहनतीने जपलेले नारळ ज्याच्याकडे आहेत तेच लोक या ठिकाणी चांगले सरशीने जिद्दीने खेळ